नमस्कार. तर जॉली LLB 3 नावाचा अक्षय कुमार आणि अरशद वारसीचा पिक्चर बघून आलो आहे. सगळ्यात आधी तुम्हाला सांगण्यात येते की या पद्धतीनं जर सिनेमा अक्षय कुमारनं बनवले, तर आता जर ती अक्षय कुमारची जी काय आता इमेज डाऊन झाली ती अशी 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 वर येऊ शकते. आणि अरशद वारसीनं जे काम केलं आहे जॉली LLB 3मध्ये, अक्षय कुमार बरोबर खांद्याला खांदा लावून जे काम केलं आहे, जे एक नंबर काम केलं आहे, मी सांगेन तुम्हाला. दोघात कुठंही तू मय झालेलं दिसत नाही की मी मोठा रोल करणार, तू मोठा रोल करणार. रोटाच म्हणतोय. तर कसं आहे माहिती आहे का, त्यांनी ज्या पद्धतीनं डायरेक्शन केलं आहे त्या पद्धतीनं दोन्ही कॅरेक्टरला इक्वल स्क्रीन टाईम पण मिळाला आणि तेवढंच महत्त्वसुद्धा मिळालं आहे. आणि अक्षय कुमारनं देखील तुम्हाला एका सीनमध्ये सांगतो की शेवटचा जो पॅच आहे त्यामध्ये अरशद वारसी प्रेझेंट करत असतो की तो प्रेझेंट करणार असतो हे केस. थोडक्यात शेवटचा क्लायमॅक्स थोडक्यात करणार असतो. तर तो अक्षय कुमार ज्या पद्धतीनं अरशद वारसीला एका फोटो देण्याच्या सीनमध्ये मदत करतो, ते एवढे भारी दाखवलं आहे का नाही तिथं. जे एकमेकांची बॉन्डिंग, मग अरशद वारसीचं अक्षय कुमारकडे बघणं असेल, ते लुक देणं असेल, अक्षय कुमारचं त्या पद्धतीने सपोर्टिव्ह त्या सीनसाठी काम करणं असेल. म्हणजे जिथं जिथं अक्षय कुमारला सीन मिळाला तिथं अक्षय कुमारनं क्वालिटी काम केलं. जिथं अरशद वारसीला सीन मिळाला तिथं अरशद वारसीनं काम चांगलं केलं आहे. आणि जिथं त्रिपाठी म्हणजे आहेत का नाही, जज आहेत आपले, त्यांचं काम काय बोलायचं, एक नंबर. प्रत्येक वेळी त्यांचं जे काय कॉमिक टायमिंग आणि तू मय जी होते ती ऑपोजिशन बरोबर ती एक नंबर दाखवले या पद्धतीनं. यात कुठल्याही प्रकारची लेंगदी गाणी बिणी कुठलंही काय असं पार्टी सॉन्गवरती दाखवले, नुसतं प्रमोशनसाठी दाखवले, ते पिक्चरमध्ये नाही आहे. त्यांनी वेळ असा वाया कुठं घालवलेला नाही. आणि त्यामुळं खरं सांगायचं जमेची बाजू हीच आहे की सिनेमा हा कंटेंट काय सांगतो आहे, तुमच्या सिनेमाचा सिनेमा काय बोलतो आहे, त्याची कथा काय आहे. म्हणजे अक्षय कुमार एक इंटरव्ह्यूमध्ये म्हटला की आम्हाला लाईट टाईट डिरेक्टरनं पकडून ठेवलं की तुमच्या मनाचं काय सुद्धा घालायचं नाही, ही जी मी लिहिलं आहे ना तीच मला प्रॉपर पाहिजे. म्हणजे आता हाऊसफुल 5 बघितलं तर तिथं त्यांनी सगळे प्रत्येकाने येऊन घाण केल्या. त्यांना वाटलं की आपण मनाचं चांगलं घालून पिक्चर चांगला, पण तो गणला आहे पिक्चर हाऊसफुल 5. पण इथं जॉली LLB 3 पिक्चर गणलेला नाही, कारण दिग्दर्शकाला काय माहीत होतं ते त्यानं मांडले. त्याला जी पाहिजे तेवढंच त्यानं घेतलं आणि ती प्रॉपर त्या विचारसरणीनं मांडले आणि ती एक नंबर झाले. म्हणजे जो सीन जिथं पाहिजे तिथं आणि त्या सीनचा जो इसे आहे तो त्यानं पोहोचवला आहे प्रेक्षकांपर्यंत. आणि अक्षय कुमार म्हणा, अरशद वारसी म्हणा, अनेक सपोर्टिंग कलाकार, राम म्हणून तो जो दुसरा वकील आहे, राम काय तर त्याचं आडनाव माहीत नाही मला, पण तो जो काम करतोय तो पण एक नंबर काम करतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे गजराज राव जी मेन विलनची भूमिका केल्या, त्यांचं काम काय केलं आहे, एक नंबर काम केलं आहे. अक्षरशः त्यांच्या सीनमध्ये त्यांनी जीव ओतला आहे. म्हणजे कशा पद्धतीनं स्वतःचा मुद्दा पोचवत समाजाला हे पण दाखवतो ती व्यक्ती की डेव्हलपमेंट किती महत्त्वाची आहे आणि त्याच्याबरोबर आपण डेव्हलपमेंटसाठी सॅक्रिफाईस त्या केला पाहिजे हे पण ती व्यक्ती दाखवते. पण त्या व्यक्तीवर ज्यावेळी ती वेळ येते क्लायमॅक्समध्ये एका सीनमध्ये, मी आता सांगत नाही, सांगितलंच पाहिजे, थोडंसं सांगतोच मी तुम्हाला, त्याशिवाय तुम्हाला पिक्चर वाटणार नाही बाबा खरंच चांगला आहे. एका सीनमध्ये असा विषय की तो जे शेतकऱ्याचं जे रान असतं त्या रानावर आहे असा पिक्चर की तो रान त्याला डेव्हलपमेंटसाठी पाहिजे असतं त्या व्यक्तीला, एका मोठ्या बिझनेसमॅनला. तर तो अरशद वारसी म्हणतो की हे तुमचं घर आहे, ह्या घरामुळं सरकारसाठी, या देशासाठी अनेक गोष्टी थांबल्यात की हे जर घर तुम्ही सरकारला दिलं तर तिथं एक थांबलेला प्रोजेक्ट चालू होऊ शकतो, तर तुम्ही ती द्याल का. त्याच्यावर तो अक्षरशः तो फोटो फाडून फेकतो तो बिझनेसमॅन. म्हणजे एवढा रोल त्यानं तो केला आहे आणि त्या माध्यमातून एक मेसेज, स्ट्रॉंग मेसेज गेला आहे प्रेक्षकांपर्यंत की काय पिक्चर आहे. आणि असं नाही की फाक सिरियस केला आहे, पाक कॉमेडी, सगळं मिक्स आहे, जानर मिक्स आहे. सुरुवातीला ट्रेलरला त्यावेळी नावं ठेवली लोकांनी, पण सिनेमा बघताना असं कुठंच जाणवत नाही की हा सिनेमा म्हणजे गंडलाय किंवा फसलाय किंवा काही ह्युमर आहेत त्यात. काय गोष्टी अक्षय कुमारच्या थोडेसे ॲडिशनल छोट्या गोष्टी ठेवल्यात, पण त्या पण खूप मस्त वाटतात. आणि लेंग्थ पण असं वाटत नाही की बोर करतो या काय, एकदम व्यवस्थित टाईट ठेवला पिक्चर आणि मस्त वाटतं बघायला. माझ्यातर्फे या सिनेमाला 4 स्टार नक्की आवर्जून बघा. अक्षय कुमारचा आत्ता या 2 वर्षात आलेला मला वाटतं सगळ्यात भारी पिक्चर आहे. पहिला जो अक्षय कुमार होता तो ॲक्टिंग करताना दिसतो. अरशद वारसीला परत एवढं चांगलं काम मिळालं एवढ्या दिवसांनी, त्याची क्वालिटी चांगली आहे. तर तुम्ही हा पिक्चर नक्की आवर्जून बघायला असं वाटतंय. चांगला पिक्चर आहे, चुकवू नका. धन्यवाद.